नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचं प्रकरण 3 पूर्णांक संख्या बघणार आहोत। आणि बघा त्याच्यात आपण अभ्यास करणार आहोत कशाचा ते बघूया। तर बघा प्रस्तावनामध्ये बघूया आपण की प्रस्तुत पाठामध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, धन संख्या, ऋण संख्या, त्यांची चिन्हे, शून्य, संख्या रेषेवरील पूर्णांक संख्या, त्यांची बेरीज, वजाबाकी आणि विरुद्ध संख्या याचा आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांनो। तर प्रस्तुत पाठात आपण काय करणार आहोत अजून एकदा सांगते। नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, धन संख्या, ऋण संख्या, त्याची चिन्हे, शून्य, संख्या रेषेवर पूर्णांक संख्या, त्याची बेरीज, वजाबाकी आणि विरुद्ध संख्या याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। तर स्पष्टीकरण मध्ये बघूया, जरा आठवूया म्हणजे बघा मागील इत्तेमध्ये आपण काय शिकलेलो आहोत ते आठवूया थोडंसं। तर बघा मुलांनो, ह्या चित्रांमध्ये काय दिसत आहे तुम्हाला? किती बदके दिसत आहेत? तर ह्या चित्रांमध्ये आपल्याला बदक 1 2 3 4 बदके दिसत आहेत। बघा आता ह्या जो दिलेला चित्र आहे ह्या चित्रामध्ये किती मुले दिसत आहेत? आता ती मुलं आपल्याला बघायची आहेत, आपल्याला मोजावं लागेल है ना। 1 2 3 4 5 6 7, तर इथे एकूण 7 मुले दिसत आहेत। तर इथे आता आपण बघूया ह्या चित्रामध्ये किती फुलं दिसत आहेत। तर आता फुलं सुद्धा आपल्याला बघायची आहेत, तर आपल्याला ते मोजावी लागेल। आणि मोजणं ही क्रिया आपल्याला माहित आहे मुलांनो, आपण मागील इत्तेमध्ये शिकलो आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 15 म्हणजे 15। इथे 15 फुले आहेत मुलांनो। ह्या चित्रामध्ये किती फुलं आहेत? 15 चित्रे आहेत, 15 फुलं आहेत। तर आता बघा याच्यामध्ये सांगा बघू मुलांनो की ह्या वर्गामध्ये किती बाके आहेत? किती बाक आहेत? तर आपल्याला हे पण समजा बाक बघायचे आहेत, तर आपल्याला हे बाक काय करावं लागेल? मोजावे लागेल। तर अशी वस्तूंची मोजणी आपण संख्येच्या रूपात लिहितो। म्हणजे आपल्याला काही संख्या बघायची आहेत, आपण आधी काय त्याला काउंट करतो। काउंट म्हणजे मोजतो आणि मोजल्यानंतर आपण ते संख्येच्या रूपामध्ये लिहितो। जसं इथे बघा टेबल किती आहेत? 1 2 3 4 5 6, इथे 6 टेबल आहेत, तर आपण 6 लिहूया। 6 हे आपण संख्येच्या रूपात लिहिलं। पुन्हा मग आता बसायचे जे बेंचेस आहेत ते किती आहेत? 1 2 3 4 5 6, 6 आहेत बसायचं, म्हणजे टोटल 6 आणि 6 12 झाले इथे। म्हणजे आपल्याला बघा संख्या, आपल्याला समजा कोणती वस्तू मोजायची आहे तर ती आपण पहिले मोजतो आणि मोजल्यानंतर त्याला आपण अंकाच्या रूपामध्ये लिहितो। तर चला चर्चा करूया आता मुलांनो। इथे बघा आपण मोजण्यासाठी 1 2 3 4 अशा संख्यांचा वापर करतो। आपण काही मोजायचं असलं तर काउंट करतो, मोजतो। तर 1 2 3 4 असं मोजतो आणि त्या मोजण्यालाच आपण मोज संख्या असं म्हणतो। आणि त्यांना आपण काय म्हणतो मुलांनो? मोज संख्या म्हणतो। जसं 1 2 3 4 हे काय झाले? मोज संख्या आहे। जितक्या संख्या आपण मोजत जाऊ तितकी मोज संख्या वाढत जाणार आहे। तसेच या संख्यांना नैसर्गिक संख्या सुद्धा म्हणतात। बघा आपण जे मोजत आहोत तर ह्या ज्या मोज संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 अप टू किती है ना 7 8 9 10, तर हे जे आहे मोज संख्या याला आपण नैसर्गिक संख्या सुद्धा म्हणतो। पण बघा आपण आकाशातील चांदण्या, समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे कण आणि डब्यातील साखरेचे कण हे मोजू शकतो का? असा हा प्रश्न इथे विचारलेला गेलाय। तर खरंच मुलांना सांगा, आपण चांदणे मोजू शकतो का? नाही, आकाशातले आपण चांदणे सुद्धा मोजू शकत नाही, समुद्र किनाऱ्यावर वाळूचे कण सुद्धा मोजू शकत नाही, आणि साखरेच्या डब्यातील जे साखरेचे कण आहेत ते सुद्धा नाही मोजू शकत। आपण आपल्या डोक्यांवरचे केस सुद्धा मोजू शकत नाही। म्हणजे कितीतरी वस्तू आहेत ज्यांना आपण मोजू शकत नाही। तर मोजू शकत नाही बघा चित्रात दाखवलेलं आहे, कण आहे, आपण बघा इथे दिसत आहे, आपण मोजू शकतो का? नाही। तर ते किती असते? त्या असंख्य असते, मीन्स अनकाउंटेबल, त्याला आपण मोजू शकत नाही, म्हणजेच ते असंख्य असते।
त्याचप्रमाणे नैसर्गिक संख्या पण किती आहेत मुलांनो? असंख्य आहेत. 1 2 3 पासून असंख्य अशा ह्या नैसर्गिक संख्या आहेत. जसे बघा मुलांनो इथे 1 2 3 4 डॅश 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 4 4 2 1 4 2 2 पुन्हा अप टू 1 2 3 1 2 4 0 1 5 3 6 असे असंख्य असे जे आहेत, असंख्य असे नैसर्गिक संख्या आहेत. आपण त्यांना मोजू शकत नाही. आणि मुलांनो आपण या नैसर्गिक संख्यांच्या बेरजा आणि वजाबाकी सुद्धा आपण शिकलो आहो ना मागील पाठांमध्ये. तर ते तुम्हाला येतेच की असंख्य संख्यांच्या ज्या किंवा नैसर्गिक संख्यांच्या आपण बेरीज आणि वजाबाकी कसे करतो हे आपण शिकलेलो आहोत. पण आता बघा मुलांनो, पण 5 मधून 5 वजा केले तर बाकी काही उरते का? म्हणजे सारख्या संख्येतून समजा आपल्याजवळ 5 वस्तू आहेत किंवा समजा तुमच्याकडे मुलांना आता 5 चॉकलेट आहेत आणि 5 चॉकलेट पैकी तुम्ही 5ही चॉकलेट समजा दुसऱ्या आपल्या एखाद्या मित्राला दिले, तर तुमच्याजवळ काय उरेल? काहीच उरत नाही. आणि जे काहीच आपल्याला उरत नाही त्याला म्हणजेच आपण काय म्हणतो? शून्य म्हणतो मुलांनो. तर मुलांना आता जसं सांगितलेलं आहे की आपल्याला हे शून्य दिसलं का? आतापर्यंत आपण संख्या बघितल्या तर त्याच्यामध्ये 1 पासून सुरू झालं, त्याच्यात शून्य दिसलं का? नाही. म्हणजे शून्य हे नैसर्गिक संख्यामध्ये येत नाही. परंतु शून्य आणि नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्याचा समूह तयार होतो. जसं बघा आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्या बघितल्या, त्याच्यामध्ये 1 पासून चालू झालं आणि असंख्य असे होते. परंतु जेव्हा शून्याची ओळख झाली, म्हणजे जसं सारख्या संख्येतून ती वजा केली, जसं 5 मधून 5 वजा केलं किंवा 1 मधून 1 वजा केलं, तर आपल्याला काहीच उरत नाही. आणि जे काहीच उरत नाही त्याला आपण शून्य म्हणतो. ते शून्य हे नैसर्गिक संख्यामध्ये येत नाही मुलांनो. पण शून्य आणि हे जे नैसर्गिक संख्या मिळून आपल्याला जे मिळते त्याला आपण पूर्ण संख्या म्हणतो. बघा 0 व 1 2 3 डॅश 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 4 6 7 4 6 8 डॅश 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 आणि 2 3 7 1 0 5 डॅश हे सगळे जे आहेत हे मिळून आता हे काय बनणार आहे? आपल्याला याला म्हणतो आपण पूर्ण संख्या म्हणतो. आता बघा यांच्या मनात प्रश्न आला मुलांनो, हे आपण पूर्ण संख्या बघितली आहेत आणि नैसर्गिक संख्या बघितलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर आता मुलांनो इथे प्रश्न आलेला आहे, आता आपण समोर शिकूया. उदाहरण द्यायचे झाले तर हिवाळ्यातील तापमानाचे देता येईल. आता आपल्याला बघा आपण आता शिकणार आहोत ऋण संख्या आणि धन संख्या. तर त्याचं स्पष्टीकरण द्यायसाठी इथे बघा यांचं ह्या 3 मुलांमध्ये संभाषण सुरू आहे. त्याचं मी स्पष्टीकरण तुम्हाला सांगते की ऋण संख्या म्हणजे अधिक संख्या जी असली त्याला धन संख्या म्हणतो आणि कोणत्या संख्येच्या समोर समजा वजा आपण लिहिलेला आहे तर त्याला ऋण म्हणतो. आणि ते आता तुमच्यासाठी नवीनच आहेत. आता बघूया आपण. बघा मुलांनो इथे उदाहरणाद्वारे आपल्याला स्पष्ट केलेले आहे. जसं हिवाळ्यातले आता जे तापमान असते, टेम्परेचर असते ते कसं असते बघा. आता आपल्याकडे महाराष्ट्रात हिवाळ्यात तापमान 10 डिग्री सेल्सिअस किंवा 8 डिग्री सेल्सिअस इतकं खाली होते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तापमान कसं असते? वाढते. पण हिवाळ्यामध्ये काय होते? तापमान महाराष्ट्रामध्ये कमी होते. आणि तसंच आपण बघितलं बघा आता काश्मीरमध्ये सुद्धा जे असते तर काश्मीरमध्ये काय होते? थंड हवेचं आहे. तर त्याच्यामुळे टेम्परेचर जे आहे ते तिथे पण डाऊन होते, कमी होते. जसं बघा काश्मीरमध्ये मात्र हे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस पेक्षाही खाली जाऊ शकते. म्हणजे खाली शून्यापेक्षाही खाली जाते. तर ते दर्शवण्यासाठी पुन्हा आपण इथे तेव्हा आपण ऋण संख्या वापरतो. तर बघूया आता पुन्हा. बघा काश्मीरमधलं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस पण असते किंवा त्याच्यापेक्षा लहान. तर शून्यापेक्षा लहान संख्या आपल्याला दाखवायची असेल तर आपण त्याच्यासाठी ऋण संख्येचा वापर करतो. तर बघा जानेवारीत वर्तमानपत्रात आले होते की काश्मीरमध्ये बर्फ पडला आणि बर्फ पडल्यावर टेम्परेचर जे आहे ते हे आहे काय इथे बघा काय लिहिलेलं आहे -8 डिग्री सेल्सिअस. ते कसे वाचतात? त्याला वाचतात कसं मुलांनो? बघा इंग्लिशमध्ये याला मायनस म्हणतो, -8 डिग्री सेल्सिअस. आणि याला आपल्याला मराठीमध्ये याला काय म्हणतो आपण? ऋण 8 डिग्री सेल्सिअस. म्हणून बघा आपल्याला वेगवेगळ्या अंकांची का बरं गरज भासत बसली, का बरं वेगवेगळ्या चिन्हांची गरज आपल्याला लागली, हे आपल्याला बघा ह्या संभाषणातून समजून येते. म्हणजे आधी तर आपल्याला नॅचरल नंबर्स म्हणजे कोणत्याही समजा मुलांना आपल्याला
वस्तू मोजायच्या आहेत, मोज संख्या आहेत, तर त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर बघा आपण मग सारखी संख्या वजा केली, समजा 5 मधून 5 गेले तर मग 0 वाजतो, म्हणून आपल्याला शून्याची गरज लागली. मग बघा आता 0 आणि नैसर्गिक संख्या हे मिळून ह्या दोन्ही संख्यांच्या समूहाला जो तयार होतो त्याला आपण पूर्ण संख्या म्हणतो. आता ते तर झालं, पण आता आपल्याला ऋण आणि धन हे हे चिन्ह आपण कसं शिकलो ते बघूया. तर त्याच्यासाठी आपण बघितलं, आपण उदाहरण कशाचं घेतलं मुलांनो, तापमानाचं घेतलं, टेम्परेचरचं घेतलं. जसं महाराष्ट्रामध्ये माहित आहे आपल्याला उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढत जाते, वाढते म्हणजे आपण प्लस लिहितो, म्हणजेच त्याला धन म्हणतो. आणि काश्मीर वगैरे मध्ये बघा टेम्परेचर कमी होते थंडीच्या वेळेस, तर जेव्हा बर्फ पडला तेव्हा तिथे टेम्परेचर -8 डिग्री सेल्सिअस झालं, पण आपण ह्याला मायनसला आपण काय म्हणतो, ऋण, म्हणून आपल्याला ह्या चिन्हांची गरज पडली. याला आपण वाचताना कसं वाचूया, ऋण 8 डिग्री सेल्सिअस असं वाचूया. बघा इथे लिहिलेलं आहे, ते ऋण 8 डिग्री सेल्सिअस असे वाचतात श्रीनगरचे टेम्परेचर. आणि बघा नेहमीच्या संख्येमागे ऋण हे चिन्ह दिसले की ती संख्या शून्यापेक्षा लहान असते, हे लक्षात ठेवायचं मुलांनो. जसं आता कोणतीही संख्या समजा आहे, हे आहे 8 आणि 8च्या आधी ऋण आहे, तर ही संख्या शून्यापेक्षाही काय होणार आहे मुलांनो, लहान होणार आहे. आणि हे झालं 8. तर बघा 8च्या सपोज आपण 8 इथे लिहिलं आणि 8च्या समोर कोणताच चिन्ह दिलेला नाहीये, म्हणजे याचा अर्थ ऑटोमॅटिक आपण समजूया ही धनसंख्या आहे. म्हणजे धनसंख्येला आपण नेहमी इंडिकेट नाही, मीन्स दर्शवले नाही तरी चालते, परंतु ऋण संख्या आहे त्या समोर वजाचं ऋणचं हे चिन्ह देणं आवश्यक आहे मुलांना आपल्याला. की नेहमीच्या संख्येमागे समजा ऋण हे चिन्ह दिले की ती संख्या शून्यापेक्षा लहान होते आणि तिला ऋण संख्या म्हणतो. तर बघा आता तुम्हाला तापमापीद्वारे सांगितलेलं आहे की तापमापीवर 0 पेक्षा वरच्या म्हणजे 1, 2, 3, 4 अशा वाढणाऱ्या संख्येला आपण धनसंख्या म्हणतो आणि खाली जाणाऱ्या संख्याला ऋण संख्या म्हणतो. बघा वाढत आहे ती धनसंख्या झाली आणि ही जी शून्याच्या खाली आहे म्हणजेच याला आपण ऋण संख्या म्हणतो. तर बघा आता संख्या रेषेवर आपल्याला हे शिकायचं आहे. संख्या रेषा असते मुलांना माहित आहे, त्याच्यावर आता संख्या ऋण संख्या कसे दर्शवतात हे पण आपल्याला शिकायचं आहे. आपण हे संभाषणाद्वारे बघूया मुलांचं. की बघा मुलांनो, ही जी आहे ही संख्या रेषा आहे. तर संख्या रेषामध्ये बघा इथे शून्यांनी मधात हे आहे, हे 0 आहे, म्हणजेच या शून्याला आपण काय म्हणतो, आरंभ बिंदू म्हणतो मुलांनो. आणि शून्याच्या उजवीकडे हे 1, 2, 3, 4, 5 हे जे आहे मुलांनो याला आपण धनसंख्या म्हणतो. आणि जे डावीकडे आहे शून्याच्या डावीकडे तर हे -1, -2, -3 मीन्स ऋण 1, ऋण धन, ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5 हे ऋण संख्या आहेत. म्हणजे लक्षात असं ठेवायचं मधामध्ये जो 0 असतो तर शून्याला आपण काय म्हणतो मुलांना, शून्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो. तर बघा शून्याच्या उजवीकडे ज्या 1, 2, 3 आहेत आणि ह्या सगळ्या बघा समान अंतरावर आहेत, एकक अंतरावर आहेत आणि ह्या संख्यांना आपण धनसंख्या म्हणतो. आणि शून्याचा डावीकडे एककावर ज्या संख्या आहेत ऋण 1, ऋण 2, ऋण 3 ह्या सगळ्या संख्यांना आपण ऋण संख्या म्हणतो. जसं तापमापीवर बघितलं होतं आपण, धनसंख्या वर होत्या, इथे मधात 0 आणि ऋण संख्या हे खालच्या भागाला होता, म्हणजे ऋण म्हणजे कमी. तसंच ह्या संख्या रेषेवर सुद्धा बघा मुलांनो 0 आहे आणि उजवीकडे धनसंख्या आहेत आणि डावीकडे काय आहेत, ऋण संख्या आहेत. तर मुलांनो समजत आहे ना तुम्हाला ऋण आणि धन. आता आपण इथे उदाहरणं पण सांगितलेले आहेत. आपण बघा समुद्र सपाटीवर, मग समुद्र सपाटीपासून डोंगराची उंची ही धनसंख्येने दाखवतो. तर समुद्र तळाची जसं ही डोंगराची उंची आपल्याला बघायची आहे, ही वाढत आहे, ही वर आहे वाढत, तर ही काय आहे आपण ही नेहमी प्लस चिन्हाने म्हणजे धनसंख्येने दाखवू. आणि समजा आपल्याला समुद्र तळाची खोली मोजायची आहे तर आपल्याला याच्यासाठी ऋण चिन्ह वापरावं लागेल, म्हणजे मायनसचे चिन्ह वापरावे लागेल. तर हा प्रश्न यांनी केलेला आहे आणि अगदी बरोबर आहे मुलांना यांचं उत्तर. मुलांच्या मनात प्रश्न आला होता, तर वरचं जे आहे त्याला धन आणि ही जी खाली आहे म्हणजे समुद्र सपाटीपासून डोंगराचं जे मोजलं
तर ते काय होणार आहे, ती धन संख्या आणि खालचं मोजलं पाण्याचं तर ते होणार आहे ऋण संख्या. तर बघा दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. जसे एखादे विमान जर समुद्र सपाटीपासून 4000 उंचीवर उडत आहे तर ते आपण 4000 प्लस असं दाखवू. बघा हे उंचीवर उडत आहे तर हे अधिक 4000 ने दाखवू, म्हणजे धन 4000 ने. पण समजा बघा मुलांनो, आता एखादी सबमरीन आहे आणि ती आपल्याला 900 खोलीवर आहे. समजा सबमरीन ही समुद्र सपाटीपासून बघा इथे दाखवलेली आहे, ती 900 खोलीवर आहे म्हणजे आतमध्ये आहे. तर त्याला आपण -900 ने दाखवू, म्हणजे ऋण 900 ने दाखवूया. याचं बघायचं होतं आपल्याला तर आपण अधिक 4000 ने दाखवू. आणि हे बघा सबमरीन समुद्र सपाटीपासूनची जी त्याची खाली बघायची होती, म्हणजे किती खोल आहे, खोली पाहायची आहे, तर ते ऋण 900 ने दाखवलेलं आहे. आता लक्षात ठेवायच्या काही गोष्टी आहेत मुलांनो. बघा इथे लिहिलेलं आहे, व्यवहारात धन संख्येच्या आधी प्लस अधिक हे चिन्ह देत नाही, पण ऋण संख्येला ऋण हे चिन्ह लिहावं लागते. बघा मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे की समजा कोणतीही संख्या आता ती प्लस मध्ये दाखवायची आहे, तर हे बघा 5 होईल, तर याच्या समोर कोणतंच चिन्ह नाही आहे, म्हणजे ही धन आहे संख्या. धन संख्येच्या समोर आपल्याला असं +5 वगैरे नाही लिहिलं तरी चालते. परंतु समजा कोणती संख्या ऋण आहे तर आपल्याला हेच चिन्ह, जे ऋणचे चिन्ह आहे ते मायनसचं वजाचं चिन्ह वापरणं आवश्यक आहे. शून्याला कोणतेही चिन्ह देत नाही, पण शून्याला कोणतेही चिन्ह नसते मुलांनो, ना प्लस असते ना मायनस, म्हणजे ना ऋणचं ना धनाचं कोणतंही चिन्ह नसते. तर आता आपण एक प्रयोगाद्वारे बघूया मुलांनो. आपल्याला एका भांड्यात गरम पाणी घ्यायचे आहे, दुसऱ्या भांड्यामध्ये बर्फाचा चुरा घ्यायचा आहे आणि तिसऱ्या भांड्यामध्ये मुलांनो आपण बर्फाचा चुरा अधिक मीठ असं घेतलेलं आहे. तर ह्या तीनही भांड्यांचं तुम्ही ऑब्झर्व करा, निरीक्षण करा आणि याच्यामध्ये बघा टेम्परेचर थर्मोमीटर टाकून बघा आणि थर्मामीटर टाकलं, तापमापी टाकली तर तुम्हाला याचं तापमान माहित होईल की किती डिग्री याचं तापमान राहणार आहे. तर बघा गरम पाण्याचं तुम्हाला माहितीच आहे, गरम पाण्याचं टेम्परेचर हे जास्त राहणार आहे, म्हणजे आपण ते धनसंख्येने दाखवू. बर्फाचा चुरा आहे याचं टेम्परेचर कमी राहणार आहे 0 याच्यानी. परंतु बघा इथे बर्फाचा चुरा आणि मीठ टाकलं तर याचं टेम्परेचर आहे ते ऋण मध्ये जाणार आहे, कारण इथे आपण जो मीठ वापरलेला आहे तर मिठामुळे जे तापमान असते मुलांनो ते कमी राहील. बघा याचं स्पष्टीकरण आपण बघूया. गरम पाणी घेतलेलं आहे, तीनही भांड्यांमध्ये आपण एका गरम पाणी बर्फाचा चुरा आणि तिसऱ्या भांड्यात बर्फाचा चुरा व मीठ असं वेगवेगळं घेतलेलं आहे. आता तापमापीच्या सहाय्याने, जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच तापमापीच्या सहाय्याने तिन्ही भांड्यातील पदार्थाचे तापमान मोजावे. तर काय दिसेल, सारखं तापमान दिसणार आहे का नाही? आताच सांगितलं सगळ्यांचं तापमान हे वेगवेगळं राहणार आहे. जसं गरम पाणी आहे तर याचं जे तापमान आहे ते जास्त राहणार आहे. बर्फाच्या चुऱ्याचं 0 डिग्री सेल्सिअस राहणार आहे बघा. आणि जे बर्फाचा चुरा आणि मीठ आहे त्याचं ऋण मध्ये राहणार आहे, कारण मिठामुळे जे तापमान आहे ते कमी होते, डाऊन राहते. तर गरम पाण्याचे तापमान हे बर्फाच्या चुऱ्याच्या तापमानापेक्षा जास्त राहील. जसं इथे 40 डिग्री सेल्सिअस 60 डिग्री सेल्सिअस राहू शकते. आणि जे बर्फाचा चुरा आहे याचं तापमान किती राहणार आहे मुलांनो तेही माहित आहे, 0 डिग्री सेल्सिअस राहील. पण बर्फाचा चुरा व मीठ ह्या मिश्रणाचे तापमान बर्फाच्या चुऱ्याच्या पेक्षा कमी राहणार आहे. म्हणजे बघा याचं जे तापमान आहे बर्फाचा चुरा आणि मीठ याचं तापमान कमी राहणार आहे ॲज कम्पेअर टू बर्फाचा चुरा, है की नाही? आणि कशामुळे राहणार आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे. तर आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला समजलंच असेल, आपण जे आता अभ्यासलो आहे ते उदाहरणाद्वारे. गरम पाणीचं जे तापमान जास्त आहे, जास्त असल्यावर आपण त्याला धनसंख्येने दाखवतो. आणि बर्फाच्या चुऱ्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असते म्हणून 0 लिहितो. परंतु बर्फ आणि मीठ टाकल्यावर त्याचं टेम्परेचर 0 पेक्षा पण कमी झालेलं आहे म्हणून त्याच्या समोर आपण ऋण चिन्ह लिहितो. तर आता बघूया आपण मुलांनो, आता आपल्याला पूर्णांक संख्या बघायची आहे. धन संख्या 0 ऋण संख्या मिळून
संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. तर मुलांना आतापर्यंत आपण ज्या वेगवेगळ्या संख्या शिकलो, नैसर्गिक संख्या शिकलो, मग पूर्ण संख्या शिकलो, त्याच्यानंतर ऋण आणि धन संख्या शिकलो. तर इथे सांगायचं आहे की ऋण संख्या आणि धन संख्या आणि शून्य संख्या असा जो मिळून जो संख्यांचा समूह ग्रुप तयार होतो, समूह तयार होतो, त्याला पूर्णांक संख्या म्हणतो. तर पूर्णांक संख्यामध्ये कोणतं येणार आहे ते जसं याच्यामध्ये शून्य पण येणार, 1 2 3 पण येणार आणि ऋण 1 ऋण 2 ऋण 3 अशा संख्या येणार. तर म्हणजेच आपण शून्य धन संख्याचा समूह आणि ऋण संख्याच्या जो समूहाला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. त्याच्यानंतर आता आपण बघूया काही अजून एक्झाम्पल्स, उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत मुलांनो गणित माझा सोबतीमध्ये. बघा इथे आपण सगळ्यांना कुल्फी खायला आवडतेच आणि आता जसं उन्हाळ्याचे दिवस आहेत तर कुल्फीवाला आपल्या इथे संध्याकाळी येतोच. घंटी वाजली टन टन की आपण मुलांनो काय खायला जातो, कुल्फी खायला जातो. आणि बघा ते कुल्फीवाला जेव्हा मग आपल्याला काय करतो, साचा आहे, साचा जो आहे तो पाण्यामध्ये डुबवतो आणि मग साच्यातून अशी काढून आपल्याला कुल्फी देतो. तर हे बघा कुल्फीवाला जो आहे ना, कुल्फीवाला काय करतो, बर्फ आणि मिठाच्या मिश्रणामध्ये कुल्फीचे साचे ठेवतो. हे जे साचे आहे ते कशामध्ये ठेवतो, बर्फ आणि मिठाच्या पाण्यामध्ये. तर का बरं ठेवत असेल मुलांनो, कारण त्याचं टेम्परेचर कमी राहिलं पाहिजे आणि जी आईस्क्रीम आहे, जी कुल्फी आहे ती वितळली नाही पाहिजे, ॲज इट इज राहिलं पाहिजे. म्हणून आपण जो जत्रेवाला आहे तो मीठ आणि बर्फाच्या चुऱ्यामध्ये ते आईस्क्रीमचे किंवा कुल्फीचे साचे ठेवतो. कारण बघा इथे एक्सप्रेशन पुन्हा लिहिलेलं आहे, तसं वाचून घेऊया आपण एकदा. जत्रेमध्ये कुल्फीवाला बर्फ आणि मिठाच्या मिश्रणात कुल्फीचे साचे ठेवतो, कारण मिठामुळे बर्फाचे तापमान जास्त वेळ काय राहते, बर्फाचे तापमान कमीच राहते, म्हणून तो मिठाच्या आणि बर्फाच्या पाण्यामध्ये ते साचे ठेवतो. आता आपण बघा लिफ्टने नेहमीच जाणे येणं करतो है ना. तर लिफ्टने तुम्ही जाणे येणं करत असाल मुलांनो. तर लिफ्टमध्ये बघा आपण गेल्यावर आतमध्ये लिफ्टमध्ये बटन्स असतात अशा प्रकारच्या आणि बटनामध्ये बघा शून्य लिहिलं राहते, 1 2 3 4 हे सुद्धा लिहिलं राहते आणि मायनसमध्ये सुद्धा इथे लिहिलेले राहतात. मायनस मीन्स ऋण 1 ऋण 2 ऋण 3. तर बघा लिफ्टमधील बटनांना तळमजल्यासाठी शून्य, म्हणजे आपल्याला एकदम तळमजल्यावर आपल्याला जायचं आहे तर आपण शून्य बटन आपल्याला दाबावी लागेल, तर आपली लिफ्ट तळमजल्यावर जाईल. पण तळमजल्याच्या खाली पण काही स्टोर रूम्स वगैरे असतात त्यांच्या, तर त्या तळमजल्याच्या खालच्या आपल्याला मजल्यावर जायचं आहे. तर ऋण 1 ऋण 2 अशा जितक्या रूम्स असतील ती बटन आपल्याला दाबावी लागेल, आपल्याला ज्या खोलीमध्ये जायचं आहे, ज्या फ्लोअरवर जायचं आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. इथे बघा 2 मुलं आहेत, एक राम आहे आणि एक गणू नावाचे 2 मुलं आहेत इथे. तर बघा राम आहे हा पूर्वीकडे 10 पावले चालत गेला आणि जो गणू आहे तो पश्चिमेकडे 10 पावलं चालत गेला. तर आपण त्या संख्यांना धन किंवा ऋण संख्येने कसं लिहू. छान प्रश्न केलेला आहे मुलांना इथं. आता आपण शिकलेलोच आहोत की संख्या रेषेवर आपण काय करतो, उजवीकडे संख्या धन लिहितो, मधामध्ये शून्य असते आणि एका अंतरावर डावीकडे धन संख्या लिहितो. तर इथे हा जो रामू आहे तो 10 पावले पूर्वेकडे गेला आणि गणू हा 10 पावले पश्चिमेकडे गेला. बघा रामू पूर्वेकडे म्हणजेच उजवीकडे गेला म्हणून इथे अधिक 10 लिहिलेला आहे आणि रामू पश्चिमेकडे गेला म्हणजेच इथे ऋण 10 लिहिलेला आहे. पूर्व आणि पश्चिम ह्या विरुद्ध दिशांना अशा संख्या लिहिता येतील है ना. हे विरुद्ध दिशेला आहे, इकडे गेला उजवीकडे म्हणून धन आणि तो पश्चिमेकडे गेला डावीकडे म्हणजे म्हणून ऋण लिहिलेला आहे. ते विरुद्ध दिशेने गेले आहेत दोन्ही आणि अशा संख्यांना आपण विरुद्ध संख्या लिहितो. तर बघूया आपण, जाणून घेऊया संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवणे. आता ही जी संख्या रेषा आहे, आता या संख्या रेषेवर आपल्याला आपण पूर्णांक संख्या शिकलेलो आहोत, तर ते कसे दाखवतात ते बघूया. संख्या रेषेवर ज्या बिंदूशी 0 ही संख्या दाखवली जाते त्या बिंदूला आपण आरंभ बिंदू म्हणतो. तर बघा मुलांनो, ही जी संख्या रेषा आहे इथे ही संख्या रेषेवर हे जे 0 दाखवलेलं आहे
त्या शून्याला आपण काय म्हणूया मुलांनो? हे जे शून्य आहे याला आपण आरंभ बिंदू म्हणूया. लक्षात ठेवा, संख्या रेषेवर ज्या बिंदूची शून्य ही संख्या दाखवली जाते तर ह्या शून्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो. आणि इकडे जे उजवीकडे एककाने एक एक वाढत आहे तर ही काय झाली मुलांनो? धन संख्या झाली. आणि इकडे हे वजा म्हणजेच याला आपण ऋण संख्या असं म्हणतो. म्हणजेच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, आरंभ बिंदू, शून्याला आपण आरंभ बिंदू म्हणूया. उजवीकडे जे आहे ते धन संख्या, डावीकडे ऋण संख्या. ऋण संख्या हे ऋण चिन्हाने दाखवतात, पण धन संख्येच्या समोर अधिकचं चिन्ह लिहिणं आवश्यक नाही आहे. इथे बघा आता हे आहे नैसर्गिक संख्या. आपण शिकलेलो आहोत नैसर्गिक संख्येलाच इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स म्हणतात. तर 1, 2, 3 हे नैसर्गिक संख्या आहेत. त्याच्यानंतर बघा पूर्ण संख्या, 0 म्हणजे ही पूर्ण संख्या आहे. आणि पूर्णांक संख्यामध्ये काय येते मुलांनो? ऋण 1, ऋण 2, ऋण 3 हे पूर्णांक संख्या झाल्या. तर बघूया नैसर्गिक संख्यामध्ये काय येते मुलांनो? पूर्ण संख्या येते. आणि हे तीनही मिळून जे आहे त्याला आपल्याला काय बनलेलं आहे? पूर्णांक संख्या बनलेला आहे. उदाहरण इथे सांगितलं आहे, जसे वर्ग, शाळा, गाव, तालुका हे जिल्ह्याचा भाग आहे. बरोबर आहे, वर्ग, शाळा, गाव, तालुका हे एका जिल्ह्यामध्ये येतो. तसंच इथे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या एक भाग आहेत. तसेच इथे नैसर्गिक संख्या, धन संख्या, शून्य आणि नैसर्गिक संख्यामध्ये बघा, नैसर्गिक संख्यामध्ये 1, 2, 3 मोज संख्या आहेत, म्हणजेच हे धन आहेत, याला आपण धनसंख्या सुद्धा म्हणतो. म्हणजेच नैसर्गिक संख्या म्हणजे धन संख्या, शून्य आणि ऋण संख्या ह्या पूर्णांक संख्येच्या समूहामध्ये येतात.